मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला इन्स्पेक्टर झेंडे हा सिनेमा 4 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित झाला असून ट्रेलर पासूनच तो चर्चेत आलाय। हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असून कुख्यात बिकनी किलर चार्ल्स शोभराजला पकडण्यात इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी बजावलेल्या भूमिकेवर तो आधारलेला आहे। झेंडे यांनी पहिल्यांदा 1971 मध्ये मुंबई शोभराजला पकडलं, मात्र तो नंतर पळून गेला। 1976 साली दिल्लीत त्याला पुन्हा अटक झाली, पण 1986 मध्ये शोभराजला तिहार जेलमधूनही पसार झाला। त्यानंतर झेंडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी मोठा प्लॅन आखला आणि गोव्यातील ओ कोकेरा या हॉटेलमध्ये त्याला जेरबंद केलं। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ त्या हॉटेलमध्ये झेंडेच्या नावाने एक खास डिशही सुरू करण्यात आली आहे। झेंडे प्लॅटर्स नावाच्या या डिश मध्ये गोव्याच्या पारंपरिक खाद्य संस्कृतीचे पदार्थ, कबाब आणि स्थानिक चवीचा समावेश आहे। त्यामुळे इन्स्पेक्टर झेंडे यांच्या धाडसाला खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून अनोखा सन्मान मिळाला।